आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे फ्रेंडचा बर्थडे, तो आम्ही सेलिब्रेट करत आहोत. तर आम्ही आज आहोत 5 जणी, आमच्यामधून 6 जणी, आणखी एक जण कमी आहे तरी पण. बाकीचे कुठे काय झाले. तर सर आपला झाला आहे ब्लॉग स्टार्ट आणि खूप सुंदर आहे. आगरझरी रेस्टॉरंट मस्त आहे. म्हणजे आम्हाला जवळपास सायंकाळचे 4 वाजले आहे, जवळपास 4-5 वाजत आहे. आणि खूप सुंदर गार्डनचा व्ह्यू आहे. झाड बघा किती मोठं आहे आणि मस्त टेंट आहे. इकडे खूप मस्त मस्त झाड आहेत. आता झाड छान आहे है ना. लाइटिंग पाहिजे होती आता आहे. हा आमचा केक. हे टेबल तिथं यायचं तिथं का हो तिथे वर कशाने वर जाऊ दे. हॅपी दिवाळी. इकडे नाही का कपडे. ती अशी उभी राहिली ना या साईड. नाही म्हणता तर रेखातच चांगला होते. आमच्या दोघीचे कॅन्सल झाले. माझाही नाही होत. तुझा झाला नाही एवढी. हा घरी 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 माझ्याच घरी. ते चल रील्स बनवणे करून जाता जाऊ द्या ना. हे आहे बर्थडे गर्ल. हे इकडच्या साईडला घे ना. या साईडला काल तिकडचं त्या साईडला. चला फ्रेंड्स, आज आहे फ्रेंड्सचा बर्थडे. तर स्पेशल बर्थडे गर्ल आहे. बर्थडे केक कापत आहे. आम्ही आहो एवढ्या जणी बघा. आणि आम्ही आहो आगरझरी रेस्टॉरंटमध्ये. अतिशय सुंदर रेस्टॉरंट आहे. आणि संध्याकाळी 6 वाजत आहे आणि आम्ही मागे एवढा कल्ला आहे. थांब एक मिनिट व्हिडिओ तो चालू करते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. हे राहिली होती आता. म्हणण्यावाली ती मागची तेवढीच म्हणते फक्त, बाकी काहीच नाही म्हणत ते. हॅपी बर्थडे. हो झालं हॅपी बर्थडे. झालं एवढंच होतं ना. तेवढंच म्हणते नेहमी. थांब एक मिनिट. थांब जाईल. केक सुरू आहे. आपला आहे डेली ब्लॉग. केकसाठी पण स्वतः केक बनवणारी केकसाठी झगडत आहे ना. स्वतः केक बनवणारी केकसाठी झगडत आहे. मी हा खातो म्हणून. कारण घरी बनवून नाही खाऊ शकत का. नाही ग केक नाही खाऊ शकत. चॉकलेट पाहिजे होतं. हे पोलीस आले तशीच. सगळ्यांचे खाऊन खाऊन पोट निघाले पण केक खाणं काही सोडत नाही आहे. तर सगळेजण केक खात आहे तर म्हटलं आपणही खाऊन घ्यावं म्हणून मी सुद्धा केक खात आहे. आणि आता केकची टेस्ट खरंच मस्त आहे. आणि इथे काय झालं, बॅकग्राऊंड म्युझिक वाजत होतं. म्हणजे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये असा आवाज खूप होता साऊंडचा, गाण्याचा. त्याच्यामुळे मग मी आवाज म्यूट करून मग माझा आवाज थोडासा आहे, पण बाकी मग तुम्हाला आणखी दिसेल. आणि केक खरंच खूप यमी होता, मला खूप आवडला. आणि मग बाकी सगळ्या मैत्रिणी आम्ही मस्त फन करत आहोत. त्याचबरोबर तिथे गाणे वगैरे खूप सुरू आहे. त्या गाण्यामध्ये मी सुद्धा आपलं म्हणजे आमचं आता सुरू होतं रोज टप्पू के बापाची रील. ते चला खाऊ केक. चला चल चम्मच मागून घेऊ. चला घेऊन त्यांचं पायनॅपल फ्लेवर. इकडे तिकडे पाहत आहोत. ते काढतच नाही बरोबर. आपल्या यूट्यूबसाठी टाकत बर्थडे गर्ल. तिचा आहे बर्थडे. हॅपी बर्थडे. ड्युटी सोडून आली आहे. तिच्या ड्युटीवर जाऊन नाही का तुम्ही कंप्लेंट करा बरं. ड्युटी सोडून दे, बर्थडे करायसाठी आली आहे. आणि हे ड्युटी सोडून बर्थडे करत आहे. फक्त मी एक खाली पिली आहे. नवरा सोडून आली. नवरा पूर्ण सोडून आलो आम्ही. एकेकाची माहिती देते माझ्या फ्रेंड बद्दल. तू काय सोडून आली आहे. मी माझ्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून आली आहे. खूप चांगलं काम केलं. ती ड्युटी सोडून आली आहे. ती पोरांना सोडून आली आहे. ती फक्त फोटो काढायला नवऱ्याला सोडून आली आहे. नाही माझा नवरा बाहेरच गेलाय. बाहेरच गेला आहे म्हणते. आणि ही ड्युटी सोडून आली आहे, जी दुसऱ्यांना पकडायची स्वतः ड्युटी सोडून. अशी आहे आमच्या फ्रेंड. तर हा आहे आपला ब्लॉग. व्हिडिओ छान येत आहे पण व्हिडिओ
तर अशा प्रकारे आमचं झालं आता इथे केक वगैरे कटिंग, कारण तिथे ओपन स्पेस होतं असा छान आणि मस्त गार्डन होतं. तर हा आहे यांचं ओपन किचन, म्हणजे ते हॉटेलचं ओपन किचन आहे. अतिशय सुंदर आहे. तुम्हाला जे काही बनवत असेल तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर बसून मिळतं, म्हणजे बनवून मिळतं तुमच्या डोळ्यासमोर. आणि त्याचबरोबर हे आगरचं रेस्टॉरंट आहे. तर हे एका जंगलाच्या नावावरनं ठेवलं आहे, कारण की आगरचं तिकडे एक जंगलसुद्धा आहे, त्याच्यामुळे तिथे जंगलासारखं व्ह्यू यावं म्हणून त्यांनी तिथे खूप सारे झाडं वगैरे लावलेली आहेत. त्याचबरोबर इथला स्टाफ वगैरे खूप छान होता. आणि त्याचबरोबर इथे स्टाफला सुद्धा केक वगैरे दिला. आणि मग आता आम्ही जात आहोत. इथे वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे रूम्स आहेत. जसं खूप जास्त लोक असेल तर खूप जास्त लोकांसाठी एक वेगळा असा रूम आहे, आणि इथे मोजके असेल तर त्याच्यासाठी वेगळा. तुम्ही बर्थडे करायसाठी बाहेर वेगळा असा जो आम्ही तिथे बसलो होतो तिथे लॉनसारखा. सोमवार आणि सोमवारी आम्ही नॉनव्हेज काही खात नाही, त्याच्यामुळे आम्ही व्हेज बोलवलं आहे आणि बाकीचे आहे नॉनव्हेज खाणारे. नाही का छान आहे, एकदम गोड नाही वाटलं मला, ठीकठाक आहे. आईस केक वाटत नाही तिघी नाही, ह्या तिघी नॉनव्हेज, आम्ही व्हेजिटेरियन प्युअर. फक्त सोमवार पण बाकीचे सोमवार आहे. पण काय बोललं नाही मग बाकी दिवस काय होतंय. व्हेजिटेरियन येतात मंडे आणि सॅटर्डे व्हेजिटेरियन नाही आहे ना. नाही आणि मुद्दा म्हणत आहे ना, मंडे थर्सडे आणि असे सॅटर्डे व्हेजिटेरियन एक दिवस नाटक बाकी दिवस खातो. असे व्हेजिटेरियन नाही, जोक पार्ट आम्ही सगळे दिवस खातो, फक्त सोमवारी गुरुवारी खात नाही, त्याच्यामुळे आज स्किप केलेलं आहे, कारण आज सोमवारी आणि सोमवारी मुद्दाम ते मुद्दाम पार्टी ठेवली आहे मी. येते तो त्याच्यामध्ये गेला तो अंधार आहे. बर्थडे आजच होता ना, म्हणून सोमवारी पटीच्या दिवशी आमचा वाढून सोमवारी होतो. थांबा, आम्ही प्रत्येक दिवस खातो. तुम्ही अरे हो बरं, तुम्हाला गोव्याला जायचं कोणासोबत आहे सांगा. तू कोणासोबत जायचं? नवऱ्याबरोबरच ना. माझ्या वेळेला मला हे एकटी नको जाऊ म्हणते, तू कोणावर जा म्हणते, कोणती तिच्याकडे व्हिडिओ घेतो, काही बोलली नाही त्याची. अच्छा, मी म्हटलं गोव्याचं कोणी पहा म्हणते का काय का समोर. बर्थडे कर केक वर भिडली, तुम्ही जाऊन आली शांत बसले. आमचं तत्काळ रिझर्वेशन झालंय. हे नाही येत लवकर, तू जवळ आहे ना माझ्या. मग आपण जाऊ सगळं या दिवाळीला स्टार्टर पापड आता नाही इथे ट्रीट बनवासाठी दिवाळीला नाही, तो नाही जाऊ. इकडे नवीन एक झालाय, त्याच्यात कमी आहे फीस पण 500 रुपये आणि नॉनव्हेज महाग हे मोकळा झालं ना आता. मग हे 500 परवडते ना, तसंच असेल. ज्यांनी बोलत राहिले ना. छान आहे. मसाला पापड घे ना, खा. चिली पनीर त्यांचा याचा आहे. खाना छान आहे. सांगितले होते खाना अच्छा आहे म्हणजे. हे बी छान आहे गं, चिकन बेस्ट पण सुंदर आहे. मी म्हटलं रस्ते सारखेच देते पण नाही दिले, यांच्याकडे काढा डू कांदे वगैरे आणा. तर अशा प्रकारे आम्ही होतो 3 जण. आम्ही खाल्लं पुलाव आणि 3 जणांनी खाल्ली बिर्याणी. त्याचबरोबर आम्ही स्टार्टरमध्ये घेतलं होतं चिली पनीर, आणि नॉनव्हेजवाल्यांनी खाल्लं होतं. त्यांनी मला वाटतं काहीतरी चिली चिकन टाईप असं काहीतरी घेतलेलं होतं. त्यानंतर आता आम्ही थोडं पार्सल होतं, तर म्हणजे उरलेलं होतं काही सण, तर ते आता घेत आहोत. आणि पार्सल आहे ते आता पार्सल घ्यायसाठी म्हणून थांबलेला आहोत. त्यांना थोडासा वेळ होता आणि सगळेजण आता थोडासा अंधार बऱ्यापैकी चांगला झालेला होता. त्याचबरोबर लाईट्स लागले आणि लाईट्स लागल्यावर आणखी छान फोटो निघत होते. तर अशा प्रकारे तिथे आम्ही हे आहे काहीसे आधीचे फोटो आहेत जे की राहून गेले होते, ते मी टाकते नंतर. आणि त्याचबरोबर तुम्ही हे बघा व्हिडिओ खूप सुंदर सुंदर इथे आम्ही फोटोज काढले, त्याचबरोबर रील्ससुद्धा केलेले. आणि काहीशी रील्स तुम्हाला इंस्टावर वगैरे भेटूनच जातील. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले तर तुम्ही नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करा, सोबत शेअर करा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.